श्री स्वामी समर्थ. श्री दत्त महात्म्य. अध्याय 2. श्री दत्त समर्थ. करोनी साष्टांग नमन. दीपक करीतसे प्रश्न. म्हणे गुरुजी माझे मन समाधान करावे. कोणी म्हणती दत्तात्रेय हा ऋषीचा पुत्र होय. कोणी म्हणती देव होय. कोणी ध्येय म्हणताती. श्री दत्त हा परब्रह्ममूर्ती असे कोणीही बोलती. भ्रांत होते माझी मती. सांगा निगुती सत्य काय. काय कारणे अवतरला. कैशा केल्या येथे लीला. शिष्य संग्रह कसा केला हे सर्व मला ऐकवा. परी सोणी शिष्यांचा प्रश्न. सद्गदित झाले गुरुचे मन. म्हणे शिष्य हो सावधान. लावणी कान ऐक तू. एक भार्गव कुलोत्पन्न होता उत्तम ब्राह्मण. त्यासी नवसे करून वृद्धपणी पुत्र झाला. योग भ्रष्ट तो सर्वज्ञ. परी जडसा वागे सुज्ञ. त्याचा पिता विप्रप्राज्ञ. शिकवी प्रयत्ने तयासी. करोनिया मौजी बंधन. पिता करवी अध्ययन. हासुनी पुत्र बोले वचन. किमर्थ यज्ञ हा तुझा. पिता म्हणे करी अध्ययन. गृहस्थाश्रम करण. करी मोक्षार्थ कर्माचरण. तेने निर्वाण पाविजे. पुत्र म्हणे ताता ऐक. शिकलो मी वेदादिक. कर्मे केली सकळिक. भोग अनेक भोगिले. झालो मंत्री झालो राजा. झालो भृत्य झालो प्रजा. अस्ति उत्तमाधम योनी ज्या. त्या सर्व अनुभविल्या. ते मी सर्व स्मरे स्पष्ट. पूर्वीचा मी योग भ्रष्ट. आता कर्तव्य नसे अविशिष्ट. काहे कष्ट करसी तू. मी जात बोध केवड. नको आता कर्माचा खेड. मनाचा झाडूनी मळ. वैराग्य सबळ आहे मी. पूर्वी होतो मी ब्राह्मण. सत्संगे विद्याभ्यास करुण. वैराग्य एकाग्र मन. करोनी ध्यान केले म्या. ज्ञानाला प्रतिबंध येऊन. अकस्मात पातले मरण. पूर्वाभ्यासे विस्मरण. न झाले जाण मज ताता. जसा निजेत विद्या विसरे. जागा होता सर्व स्मरे. त्याप्रमाणे उपजताची सारे. अभ्यास स्मरे दृढ वृत्तू. तिन्ही भूमी वरुणी फिरे. तोही अभ्यास न विसरे. मी पंचम भूमिका आदरे. सेविली ते सारे आठवे. आता झाली वृत्तींची उपरती. मिळाली परमशांती. दृढतर झाली विरती. पुनरावृत्ती आता कैची. करावयाचे ते म्या केले. मिळावयाचे मिळविले. आता काही नाही राहिले. यथार्थ जाणिविले तुझ लागी. एकुनी पुत्राचे वचन. पिता वैराग्य पावून. बोले मग होऊन दीन. तू नंदन धन्य धन्य. गूढ केले पावन. पूर्वजांचे केले उद्धरण. आता परिसे माझे वचन. सांगे ज्ञान मजला हे. मी संसारा भिहून. ऐहिक परलौकिक सुख सोडून. केवळ इच्छितो विज्ञान. ज्ञान वैराग्या सहित जे. तू म्हणसी हा तात. तरी मी हा अज्ञानावृत्त. केवळ होईन तुझा सूत. श्रुती संबंध असे येथे. पुत्र म्हणे एक वचन. श्री दत्ते उपदेशिला अर्जुन. तो योगाभ्यासे लादला ज्ञान. तसा यज्ञ करी तू. पिता म्हणे कोण श्री दत्त. अर्जुन हा कोणाचा सूत. त्याला कसे झाले ज्ञान प्राप्त हे समस्त सांगावे. पुत्र म्हणे दुःख संयोग. त्याचा करी जो वियोग. परी त्याला म्हणती योग. श्री दत्ते तो सांग कथियेला. हे सर्व करीन निरूपण. एके होऊनी सावधान. प्रतिष्ठानी होता ब्राह्मण. कौशिक गोत्रोत्पन्न जो. दैवे व्यसनार्थ होऊनी. सदा राहे वेश्या सदनी. भोग भोगिता प्रतिदिनी. कुष्टे व्यापून त्रस्त झाला. विभस्त रूप देखून. वेश्येने दिधला काढूनी. तेव्हा विवाहित स्त्रीला आठवून. आला ब्राह्मण निज सदनी. असे लोकी हे राहटी. सुज्ञ ठेवावी पोटी. पती येता उठा उठी. पायी मिठी घाली सती. म्हणे धन्य आजी सुदीन. सोन्याचा आला की पर्जन्य. झाले इष्ट देवाचे दर्शन. आनंद घन दाटला. उत्तमासनी बसवून. देवापरी करी अर्चन. भावे करून सुशुश्रण. घाली स्नान आवडीने. करी पादोदक प्राशन. स्वशरीरी करी प्रोक्षण. करून या परमान्न. करवी भोजन सादरे. पुये रक्ते भरता वसन. नित्य करी क्षालन. उत्तम वस्त्रे नेसवून. अंग वाहन करी नित्य. बोलूनी मंजूळ भाषण. करी औषधादी लेपन. श्लेष्म मूत्र मळ क्षालन. करिता मन न विटे तिचे. एवं अत्यंत विनीत होऊन. करी जरी नित्य सेवन. तरी तो कोपाविष्ट होऊन. करी निर्भत्सन सतीचे. जरी झाला पराधीन. तरी न सुटे वेश्येचे चिंतन. पत्नीला शिव्या देऊन. म्हणे सेवन न करिसी. वेश्येने करविता अंग संवाहन. त्याने मन न हो खिन्न. पत्नीने करिता पाद संवाहन. वाटे क्षीण दुर्जना. कसा असो पतीचा भाव. सतीने ठेवावा अनन्य भाव. हे असो एकदा तो धव. डोळा देखे एक वेश्या.
वेश्या केवळ व्याध जान, निर्गुण भ्रू धनुष्य ओढून, कटाक्ष बाणे अचूक संधान, करुण विप्र मन मृग वेधला. वेश्या हा कामाचा क्षर, तेने वेधिले द्विज शरीर, विध्व होताची स्वत्वर, निर्लज्ज होऊन बोलत असे. प्रिये तू धर्मज्ञ अससी, म्हणून कठोर वाग्बाण सोससी, तरी आता या समयासी माझी मानसी व्यथावारी. जीवलग मित्र आणि गुणी भृत्य, प्रिय भारेसी नित्य, साधूलाही सांगावे सत्य, दुःख आपुले सुखार्थ. हे वेश्या घटस्थनी, स्वरूप सौंदर्य दावुनी, माझे मन दुरुनी हरुनी जातसे. देह जाहला अशक्त, परी मन नो हे विरक्त, तत्स्वरूपी जाहले अनुरक्त, ह्याला मुक्त करी तू. वेश्ये गृही नेई मला, नातरी मृत्यू पातला, उपाय दुजा नाठवे मला, येवो तुला काकुळती. कामाची विपरीत गती, ब्रह्मादिकांची खुंटे मती, मी तो बापुडा मंदमती, केवी विरती पावेन. एकुनी पतीचे वचन, हृष्ट झाले सतीचे मन, सत्वर कमर बांधून, तथास्तु म्हणून उभी ठेली. वेश्या वश्य व्हावी म्हणून, तिला द्यावया घेई काढून, अलंकार ते पदरी बांधून, पतिसरद खांद्यावरी घेतले. पतीस व्यथा न व्हावी म्हणून हळूहळू चाले पदवी, मनी शीन न वागवी, तो अंधकार पातला. विद्युत तेजे धरी खून, मंद मंद ठेवी चरण, तो पातले विघ्न दारुण, दैव वशे करुण. सुडी देता एक चोर, पळोनी गेला सत्वर, राजदूती शोधिता दूर, तत्समान नर देखिला. तोची चोर मानुनी, राजाची आज्ञा घेऊनी, तया सुडावरी चढवुनी, राजधानी प्रति दूत गेले. चोर नव्हे तो मांडव्य मुनी, सुडी असे ध्याननिष्ठ होऊनी, ध्वांतवी तया नेऊनुनी, चाले तेथुनी सती ते. तव कौशिकाचा धक्का लागून, शुळे त्रस्त झाला मुनी, शाप देतसे कोपुनी, विवेक मनी न धरिता. धक्का दिदला मज जाने, सूर्योदय होताची क्षणे, तो मरो असे म्हणे, एकता क्षीणे ती साध्वी. मग पतिव्रता म्हणे, पती वाचोनी कायसा जिने, यास्तव वाक्य एक तरणे, उदय न करणे त्वा आपला. जरी मी पतिव्रता नारी, तरी माझे वाक्य अवधारी, भस्म होशी नातरी, हे अंतरी ठेव सूर्या. ऐसा शाप देऊनी, पतीचा मनोरथ पुरवुनी, पुन्हा तयासह सदनी, विप्रपत्नी पातली. कामी पुरुष अविचारी, कार्य न विचारी, पापाची पर्वा न करी, उपशम अंतरी नसे ज्याच्या. वेश्या हे कामाग्रीची ज्वाळा, रूप काष्टे पेटली सोज्वळा, कामी जाडी ती पडोनी गडा, यौवन कडा आणि धने. अहो योनी हे दुर्गंधी व्रण, तेथे रमता नये क्षीण, तरी किड्याला याहून काय न्यूनत्व आहे हो. थुंकी कफ आणि शेंबुड, याने भरले जे तोंड, त्याला चंद्रोपमा देती मूढ, मायेने दृढ आलिंगिले. स्त्री स्वाधीन असता, नीच वांछी परवानिता, तडे भरले असता, जेवी काक कुंभोधक. विषय भोगिता झाला रुग्ण, तरी विषयान सोडी ब्राह्मण, असो त्याचे हे मूर्खपण, धन्य जान सती ते. सवतीचे मस्तरे प्राण देती, ही तरी स्कंदी वाहुनी पती, आली वेश्याच्या गृहापरती, धन्य पतिव्रता हो. तिच्या शापा भिवून, सूर्य राहिला लपून, पडला अंधकार गहन, भ्याले जन सर्वत्र. सर्व मनुष्य गडबडले, पशु पक्षी तडफडले, काळा भावे अडले, विप्र पडले संकटी. त्रिकाळ संध्या वंदन, सायं प्रातः भोजन, कैसे करतील ब्राह्मण, दिन रात्री मान न होता. यज्ञ याग लोपले, देवा उपवास घडले, सर्व संकटी बुडाले, सर्वांचे खचले बुद्धिबळ. स्वर्गी देव म्हणती, नर आम्हा बळी देती, वृष्टीद्वारा त्यांची तृप्ती करीतो आम्ही निरंतर. आम्ही वृष्टीद्वारा अन्न देता, मनुष्य यज्ञ न करिता, उपसर्ग पिडावे तत्वता, तरी आता तसे नाही. अतिवृष्टी रणावृष्टी मूर्षका, शलभहा शुकहा, स्वचक्रम परचक्रम च सप्तेता इतयः. स्मृतः धाडाव्या या सात इति, तरी केवळ अनिती, काळ लोपे यज्ञ न करीती, भयांत भीती काय द्यावी. आता जावे ब्रह्म्यापाशी, सर्व सांगावे तयाशी, तो उपाय आम्हाशी निश्चयेशी सांगेल. असे म्हणून देवगण सत्य लोका जाऊन, ब्रह्मयाते वंदून, सर्व निवेदन करती ते. ब्रह्मा म्हणे सतीच्या शापे, भिवूनी सूर्य लोपे, जरी एकदा सती कोपे, थरथरा कापे ब्रह्मांड. आता उपाय एक असे, तेजे तेज जलोपतसे, सूर्यापुढे दिवे जसे, सती समूह ते अनुसूये पुढे. पतिव्रताग्र गणनीया, मनस्विनी अनुसूया, तिला तुम्ही प्रार्थुनिया, चला घेऊन या पैठणासी.
त्या कौशिक पत्नीस अनुसूया उपदेशील खास, निवारेल तुमचा त्रास हे इतरांस न घडेल. देव म्हणती आपणही यावे, तथास्तु म्हणून ब्रह्मदेवे, पैठणी गमन केले जवे, देवांसवे तत्क्षणी. तया पाहुनी अत्रेणुसुया, यथायोग्य पूजोनिया, विनिया वनत होऊनिया, पुसले दया सर्व कुशल. मग वंदुनी म्हणती देव, अनुसूये त्वत्पदी भाव, म्हणून ठेवूनी घेतली धाव, तुझे नाव ऐकुनी. सतीने सूर्या शाप दिधला, सूर्य नभी लोपला, कर्म मार्ग खुंटला, अनर्थ घडला जगात. तरी तू होई प्रसन्न, सतीचे करी समाधान, उदया पाववी तपन, ऐसे तपन त्वदितरांचे. सती म्हणे तुम्ही देव, लोकपालक सदैव, तुम्ही म्हणता घेतली धाव, वाटे अभिनव आश्चर्य हे. असो तथापि चला जाऊ, त्या सतीला समजावू, युक्तीने तिला वडवू, म्हणून निघाली अनुसूया. पतीसह सती चाले, देवही समागमे आले, कौशिक गृहे पातले, हर्ष पावदले मनात. कौशिक पत्नी येवोन, घेतले अनुसूयेचे आलिंगन, अनुसूयेसी सत्कारुण, कुशल प्रश्न केला. अनुसूया म्हणे गे साध्वी, तुझी वाणी लागे माधवी, लोकी ज्या ज्या साध्वी, कीर्ती स्वादी दयाची. देवाहूनही अधिक, पती वाटे की त्याचे मुख, पाहता ब्रह्म सुखाधिक, वाटे सुख काय बोल. काया वाचा मने करुण, करिता पतीचे सेवन, सती होऊनी पावन, इतरा पावन करीतसे. नारी तीर्थ पतिव्रता, असे ही उक्ती विख्याता, पतीची शुश्रूषा करिता, ऋणमुक्तता नारीची. धर्म अर्थ काम हे, पती सेवेने नारी लाहे, काळाचीही भीती न वाहे, जी न पाहे यातना. पतिव्रता धर्म पालन, हे क्लेश वाटती कठीण, जी दुर्भगा मानिशीन, ती दारुण यातना भोगी. मनासारखी न मिळता साडी, जाओनी माहेरी करी चाडी, न मिळता बाळी बुगडी, फुगडी घालदी पती पुढे. बरे बरे खाणे पिणे, काय करावी भूषणे, येती इहपर दूषणे, त्याला क्षिणे ती धन्य. कसाही असो पती, त्यावरी ठेवी जी प्रीती, पतीसह तिला गती, लाभे पती लोकी. स्त्रियांना नाही वेगळे कर्म, पती देतो अर्धा धर्म, उभय लोकी मिळे शर्म, हे मुख्य वर्म धरावे. म्हणून नित्य पतिव्रते, भावी सेवी स्वधर्माते, एही का मुष्मिक सुखाते, घेशील माते निश्चय. मीही ह्या धर्मे करून, आत्मा केला पावन, म्हणून सर्वदा माझे मन, समाधान भरतू चरणी. पतीच माझे परब्रह्म, जेने उतरले संसाराचे ओझे, त्रिविध तापही विजे, आता न दुजे आठवे. एकुनी अनुसूयेचे वचन, सती होऊनी सुप्रसन्न, करद्वय जोडून बोले वचन मधुरपणे. धन्य हो अये अनुसये, पतिव्रते महामाये, धन्य हो अत्रिप्रिये, निगम गेये तुझ नमो. मी नेणे निज धर्म, मी नेणे स्वकर्म, मी नेणे निज वर्म, न ठावे शर्म कारणही. मज आवडे पती सेवन, त्याला त्वा दिले उत्तेजन, आम्हा दैवत काय याहून, प्राण जीवन भर पूर्णाधार. तप करिता नोहे भेटी, ती तू कंठी घालूनी मिठी, प्रेमे धरिसी पोटी, काढून हिंपुटी अनुसूये. त्वा केला उपदेश, तेने हर्ष झाला चित्तास, पती सेवेचे हे खास, फळ आम्हास मिळाले. देवांसह तुझे दर्शन, झाले मजन होता यज्ञ, पावन केले हे सदन, आजचा सुदिन अहोभाग्य. तू अससी पूर्ण काम, तथापि का केला आगम, हा मच्छित्ताचा भ्रम, वारी विश्राम घेऊनी. इति श्री दत्ते महात्म्ये श्री वासुदेवानंद सरस्वती कृते द्वितीयोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयाय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा याचे वाचन झालेले आहे. जर अध्याय आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच जर वाचनामध्ये काही त्रुटी असतील, चुका असतील तर त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.